जय मित्रांनो, मी दीपक कुंडा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी टायर मध्ये. मित्रांनो, आपण लास्ट लेक्चर मध्ये लास्ट जो टॉपिक चालू होता आपला तो संपवला होता, बरोबर? आणि आपण आजच्या लेक्चर मध्ये एक नवीन टॉपिक सुरू करणार होतो. आपण या लेक्चर मध्ये टाइम अँड वर्क, ज्याला आपण वेळ आणि कार्य म्हणतो, ठीक आहे, टाइम अँड वर्क हा टॉपिक सुरू करतोय. तर हा टॉपिक एसएससीच्या दृष्टीने तर खूप महत्वाचा आहे, कारण एक दोन प्रश्न फिक्स असतातच प्रत्येक शिफ्टला. हा टॉपिक पण सुद्धा आपण काय करणार आहे, बेसिक टू ऍडव्हान्स शिकणार आहे, जेणेकरून तुम्हाला अगदी कन्सेप्ट पण क्लिअर होईल आणि पुढच्या गोष्टी पण समजतील, म्हणजे ऍडव्हान्स प्रश्न पण तुम्हाला घेता येतील. आता हा जो टॉपिक आहे ना, या टॉपिक मध्ये काही टेन्शन घ्यायचं काम नाही. कारण का, या टॉपिक मधले सगळे प्रश्न एका कन्सेप्टवर डिपेंड आहे. आणि ती कन्सेप्ट काय आहे रे? ती कन्सेप्ट आहे सर, एकूण काम बरोबर वेळ गुणले क्षमता. ठीक आहे, ही एक कन्सेप्ट जर शिकला तर तुम्हाला हा पूर्ण टॉपिक सोपा जाणार. आता अगदी बेसिक पासून कन्सेप्ट काय बघा ही. समजा मी म्हटलं काय रे, एक व्यक्ती, मी काय म्हटलं, एक व्यक्ती एक काम एक काम किंवा 10 काम म्हणतो. एक व्यक्ती 10 काम 2 दिवसात पूर्ण करतो. 2 दिवसात पूर्ण करतो. आता याचा अर्थ काय बघा. आता याचा अर्थ काय होतो, की एक व्यक्ती आहे, एकूण काम 10 जे आहे, तो ते काम 2 दिवसात पूर्ण करतो. म्हणजेच काय, याच्यावरून या टॉपिक मधली सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्याच्या भोवती पूर्ण हा टॉपिक फिरत असतो, ती म्हणजे क्षमता कळते. ती म्हणजे काय करते, क्षमता कळते. फॉर एक्झाम्पल, समजा या फॉर्म्युल्यावरून मला एखाद्या व्यक्तीची क्षमता काढायची आहे किंवा या व्यक्तीची क्षमता काढायची आहे, काम करण्याची क्षमता काढायची आहे. तर क्षमताचा फॉर्म्युला कसा होईल रे? तर क्षमता बरोबर, क्षमता बरोबर कसा होईल? जर एकूण काम तर आहे असं राहील, एकूण कामला मी फक्त ए लिहितो काय, एकूण काम तर आहे असं राहील, भागिले काय होईल, जे वेळ आहे ते गुणाकारात, ते भागाकारात जाईल, बरोबर ना? वेळ इकडं भागाकारात जाईल. आता बघा, त्यांनी काय दिले, एकूण काम किती आहे रे? 10 आहे. एकूण काम किती आहे सर? 10 आहे. भागिले तो किती वेळेत पूर्ण करतोय, तर सर 2 दिवसात. म्हणजे 10 भागिले जर 2 केला तर 5 मला मिळालं. तर मला काय मिळालं? 5 मिळालं. म्हणजेच तो जो एक व्यक्ती आहे, तो एक व्यक्ती एक काम, ठीक आहे, किंवा एका दिवसात 5 काम करतो. क्षमता म्हणजेच काय असतं रे? ही क्षमता म्हणजेच काय असतं? एका दिवसात एका दिवसात केलेले काम. ठीक आहे, म्हणजे एक व्यक्ती एका दिवसात किती काम करू शकतो, त्यालाच त्या व्यक्तीची क्षमता म्हणतात. फॉर एक्झाम्पल, मी आहे, ठीक आहे, समजा मी एका दिवसात 2 लेक्चर घेऊ शकतो. तर माझी ती लेक्चर घेण्याची क्षमता झाली, की मी एका दिवसात 2 लेक्चर घेऊ शकतो. समजा मी एका तासात 10 प्रश्न सॉल्व्ह करू शकतो किंवा एका तासात 20 प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. तर ती काय झाली माझी, 20 ही काय झाली माझी एका तासाची प्रश्न सॉल्व्ह करण्याची क्षमता झाली. तर अशा पद्धतीने आपण काय काढतो रे, क्षमता काढतो, बरोबर ना? आता यासोबतच ना, आपण वेळ सुद्धा काढू शकतो. आता हा तर मी तुम्हाला आणखी एक यातला फॉर्म्युला सांगितला. ठीक आहे, हा फॉर्म्युला काय वेगळा आहे का रे? नाही. तर ह्या सूत्रापासूनच बनलेले एक सूत्र आहे. आता आणखी एक सूत्र काय बनवू शकतो सर मी इथंच? तर मी इथं सर वेळचं पण बनवू शकतो का? वेळ बरोबर, समजा मला एखाद्या व्यक्तीची टाइम काढायचा, एखाद्या व्यक्तीला किती वेळ लागतो हे काढायचंय. तर मी कसं काढू शकतो रे? तर वेळ आहे असं ठेवलं इथं, म्हटल्यावर वर काय येईल? एकूण काम, एकूण काम भागिले जी गुणाकारात क्षमता आहे, ते आता इथं भागाकारात जाणार. ते इथे काय जाणार? भागाकारात जाणार, बरोबर ना? अरे, इच्छा क्षमता होईल, बरोबर. आता बघा, इथं एकूण काम किती होतं माझं? सर 10 होतं, भागिले त्या व्यक्ती काम करण्याची क्षमता किती मिळाली मला? 5.
म्हणजेच काय होईल 5 दुनी 10 म्हणजे 2 काय झाला हा वेळ झाला. तर या एका सूत्रापासून आपण वेळ सुद्धा काढू शकतो आणि क्षमता सुद्धा काढू शकतो. ठीक आहे. आता हे झालं एकदम बेसिक या बाबतीत, की बाबा या लेव्हल पर्यंत एसएससी जीडीला सर विचारतात का? हां, एखाद्या वेळेला विचारतील पण ऍक्च्युअली एसएससी जीडीला काय विचारलं जातं? ऍक्च्युअली एसएससी जीडीला का विचारलं जातं? आता ऍक्च्युअल टाईपला जाण्यापूर्वी ना मी एक सिंपल क्वेश्चन घेतो ज्यांच्यावरून तुम्हाला अजून क्लिअर होईल की एसएससी जीडीला कोणत्या टाईपचे याच्यावर प्रश्न येऊ शकतात. अगदी पहिली टाईप घेतो मी. समजा त्यांनी असं सांगितलं की ए आणि बी हे दोघे आहेत. काय म्हटलं मी? ए आणि बी हे दोघे जण आहेत. आता मी काय म्हटलं की जो ए आहे तो सर एक काम 5 दिवसात करतो आणि जो बी आहे तो एक काम 6 दिवसात करतो. काय सांगितलं? ही काय झाली त्यांची वेळ झाली काम करण्याची. ए जो आहे तो एक काम 5 दिवसात करतो आणि बी एक काम 6 दिवसात करतो. त्यांनी समजा मला विचारलं तर ए आणि बी ए आणि बी हे दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? ए आणि बी हे दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? म्हणजे मला या ए आणि बी ला लागणारा वेळ काढायचा आहे. मला काय काढायचं आहे? या ए आणि बी ला लागलेला वेळ काढायचा आहे. मला काय दिले त्यांनी? ए ला एक काम पूर्ण करायला 5 दिवस लागतात आणि बी ला एक तेच काम पूर्ण करायला 6 दिवस लागतात. जेव्हा तुम्हाला असं दिलं जाईल जेव्हा तुम्हाला असं दिलं जाईल, तेव्हा बघा लक्षात घ्या, तुम्हाला विचारलंय काय रे वेळ काढायला? विचारलंय काय? वेळ काढायला. मग मी तुम्हाला वेळेचा मगाशी फॉर्म्युला सांगितला. काय सांगितला? सर वेळ बरोबर काय असतं? वेळ बरोबर असतं एकूण काम एकूण काम भागिले क्षमता. बरोबर ना? एकूण काम भागिले क्षमता. आता बघा, मला जर वेळ काढायची असेल, तर सर मला एकूण काम पण माहित पाहिजे आणि क्षमता पण माहित पाहिजे. बरोबर? पण त्याने मला दिलंय काय? ते काम किती आहे सांगितलं नाही. पण जे काम आहे ना, ते काम करायला ए ला 5 दिवस लागतात आणि बी ला 6 दिवस लागतात. जेव्हा पण मला यांचं एकूण काम काढायचं असेल, त्यावेळेला काय काढायचं? या दोघांचा या दोघांचा काय घ्यायचा? लसावी घ्यायचा. काय करायचं? जिथं पण मला एकूण काम काढायचंय, तिथं काय घेणार मी? एलसीएम घेणार. म्हणजेच काय? लसावी घेणार. कुणाचा? 5 आणि 6चा. म्हणजे मला एकूण काम मिळेल. आता 5 आणि 6चा लसावी किती येईल सांगा मला? 5 आणि 6चा लसावी किती येईल? सर 30 येईल. किती येईल? 30 येईल. मग हे जे 30 झालं, ते माझं काय झालं? हे जे 30 झालं, हेच माझं काय झालं रे? हेच झालं तर माझं एकूण काम. हेच झालं माझं एकूण काम. सर मला एकूण काम तर 30 मिळालं. आता मला क्षमता पण माहित पाहिजे. मला काय माहित पाहिजे? क्षमता पण माहित पाहिजे. आता मला वेळ ए आणि बी या दोघांची एकत्रित काढायची आहे. म्हटल्यावर मला क्षमता सुद्धा दोघांची माहित पाहिजे. बरोबर? मग आपण क्षमता कसं काढतो सांगा? क्षमता कसं काढतो आपण? क्षमता कसं काढतो? सर एकूण काम भागिले वेळ करतो. भागिले वेळ करतो. बरोबर? मग याच केसमध्ये ए ची क्षमता काय आहे सांगा? ए ची क्षमता काय आहे? सर ए चे एकूण काम 30 आहे. एकूण काम 30 आहे. भागिले ए ला वेळ किती लागतो? 5. म्हणजे काय होईल सर 5 सक्क 30. 5 सक्क काय होईल? 30. तर ही झाली ए ची क्षमता. मग आपण क्षमता लिहिताना सध्या इथं लिहितो. क्षमता कुठं लिहितो? इथं लिहितो. सेम सर बी ची क्षमता कसं काढणार? तर बी बरोबर सर एकूण काम आहे 30 भागिले किती दिवसात पूर्ण करतोय? 6 दिवसात. म्हणजे 5 संग 30 होतं. म्हणजे 5 काय झाली? बी ची क्षमता झाली. 5 काय झाली? बी ची क्षमता झाली. आता मला सगळ्या गोष्टी मिळाल्या. हे थोडंसं इथं रफ करतो. हे फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी मी इथं लिहिलं होतं समजण्यासाठी. ठीक आहे. आता इथं लक्ष द्या. प्रत्येक वेळेला जे इथं लिहिलंय ते लिहत बसायचं नाही. कसं करणार मी? ए आणि बी चा मला वेळ दिलाय. तर त्या दोघांचा लसावीच म्हणजे माझं एकूण काम असणार आहे. ठीक आहे. आणि हे जे मी लिहितोय इथं आणि इथं, हे काय लिहितोय मी? त्यांची क्षमता. ती कशी काढतोय? क्षमता कशी काढतोय? तर एकूण कामाला, ह्या दिलेल्या एकूण कामाला वेळेनं भागतोय म्हणजे मला 6 मिळते.
दिलेल्या एकूण कामाला बी च्या वेळेने भागतोय म्हणजे मला 5 मिळते. म्हणजे मला ए ची क्षमता 6 मिळाली, बी ची क्षमता 5 मिळाली. आता बघा मला जो वेळ लागणार आहे तो कुणाचा काढायचा आहे रे? तर ए आणि बी या दोघांना मिळून किती वेळ लागणार आहे हे मला विचारलंय. बरोबर ना? तर मी काय करणार आहे? जर एकूण काम किती आहे? एकूण काम किती आहे आपलं? 30 आहे. आणि क्षमता घेताना कोणाची घेणार आता? वेळ मला ए आणि बी चा जर काढायचं असेल, तर क्षमता सुद्धा मला कोणाची घ्यायला लागणार आहे रे? तर ए आणि बी चीच घ्यायला लागणार आहे सर. मग ए ची क्षमता किती आहे? 6 आहे. बरोबर. आणि बी ची किती आहे रे? 5 आहे. बी ची किती आहे रे? 5 आहे. बरोबर. म्हणजे माझं उत्तर काय असेल सांगा? 30 भागिले 5 आणि 6 11. म्हणजेच काय? ते सगळं काम पूर्ण करायला ते 30 काम पूर्ण करायला त्यांना 30/11 दिवस, ज्याला मी डेज लिहितो, 30/11 दिवस लागतील. तर इतकी सिंपल आणि सोपी कन्सेप्ट आहे. आता हे सगळे बेसिक कन्सेप्ट तुमच्या डोक्यात आले असेल, तर आपण प्रश्नांकडे जाऊया. कारण का प्रश्न डोक्यात आल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. ओके, चला. कशा टाईपचे प्रश्न असतात बघा. टाइप 1 घेऊया आपण. सेम जे मी शिकवलं त्याच टाईपचा प्रश्न आहे. फक्त आता एक्झाम मेथडनं जायचं आपण. जितकं डिटेलमध्ये सांगितलं तितक्या डिटेलमध्ये आपण सॉल्व्ह करत बसायचं नाही. काय करायचं? ए 10 दिवसात काम करतो. एक काम ए जो आहे तो काय करतो रे? सर 10 दिवसात करतो. बी तेच काम. बी जो आहे ना तो तेच काम 15 दिवसात करतो. तेच काम काय करतो? 15 दिवसात करतो. ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील असं म्हटलंय. म्हणजे ए आणि बी या दोघांना लागणारा वेळ विचारलाय ते पूर्ण काम करायला. ठीक आहे. मग मी काय करणार? या दोघांची सर लसावी घेणार 15चा आणि 10चा. सर लसावी किती येईल? 15चा आणि 10चा? कोणाला माहित आहे सर 30 येईल. लसावी म्हणजे काय? या दोघांच्या पाड्यात सगळ्यात जवळ येणारी कॉमन संख्या. सर 15 दोन्ही 30 आणि 10 30 म्हणजे 30 हाच काय असणार आहे त्यांचा लसावी असणार आहे. बरोबर ना? मग हे 30च काय झालं माझं? एकूण काम झालं. हे 30च काय झालं माझं? सर काम झालं. ओके. आता काय काढतोय मी? क्षमता कशी काढणार? सर या 30ला या 10 भाग द्या. 10 त्रिक 30 होतं. म्हणजे 3 काय झाली? ए ची काम करण्याची क्षमता. या 30ला सर 15ने भाग द्या. 15 दोन्ही 30 म्हणजे बी ची क्षमता काय झाली? 2 झाली. आता मला विचारलंय काय? किती वेळ लागेल? म्हणजे मला काढायचंय काय? वेळ. मग वेळ बरोबर काय सांगा मला? एकूण काम भागिले क्षमता. एकूण काम किती आहे रे? सर एकूण काम तर 30 आहे. भागिले क्षमता किती होईल? 3 अधिक 2 तर 5. मग काय होईल? 5 एके 5, 5 सक्क 30 म्हणजे 6 काय झाला? वेळ झाला. त्या दोघांनी मिळून जर काम केलं, तर ते पूर्ण काम करायला काय वेळ लागेल रे? तर ते पूर्ण काम करायला सर त्यांना ऑप्शन बी 6 दिवस लागतील. क्लिअर आहे? असे सोपे प्रश्न आहेत. लय टेन्शन घ्यायचं नाही. चला पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय? ए ला एक काम पूर्ण करण्यासाठी 40 दिवस लागतात. बी ला तेच काम पूर्ण करण्यासाठी 60 दिवस लागतात. तर तेच काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? सांगा बरं. सर ए ला काय लागतात? 40 दिवस लागतात. बी ला काय लागतात? सर 60 दिवस लागतात. एकूण काम काढायचं सगळ्यात पहिलं काम असतं आपलं. ठीक आहे. एकूण काम किती येईल? 40 आणि 60चा लसावी जर घेतला मी, किती येतो रे? सर 120 येतो. किती येतो? 120. मला सांगा यांचा क्षमता किती येईल? तर या 20ला जर 40 भाग दिला तर काय होईल? 3 चौक 12 म्हणजे 3 लसावी सॉरी 3 भागाकार येईल माझा. आणि 120ला जर मी 60ने भाग दिला तर मला 2 मिळेल. ठीक आहे. म्हणजेच काय झालं? बी ची क्षमता 2 झाली आणि ए ची क्षमता 3 झाली. आता मला काय विचारलंय? दोघांना ते काम पूर्ण करायला किती वेळ लागेल? म्हणजे मला वेळ काढायचा आहे. तोही कुणाचा? सर दोघांचा. मग सर एकूण काम भागिले क्षमता. एकूण काम 20 भागिले क्षमता किती आहे? 3 अधिक 2 5. मग सॉल्व्ह करा. भाग द्या. 5 एके 5, 5 दोन्ही 10 आणि 5 चोक 20. म्हणजे किती आलं माझं आन्सर? माझं आन्सर आलं सर 24 दिवस. सर ए आणि बी या दोघांना ते संपूर्ण काम करायला किती वेळ लागेल रे? सर 24 दिवस लागतील. ऑप्शन डी किंवा ऑप्शन 4 हे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. क्लियर है? चलो आगे चले.
थोडं बेसिक पासून आपण ऍडव्हान्स कडे जाऊया, लेवल वाढवत जाऊया. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा. राबिया एखादे काम 12 दिवसात पूर्ण करू शकते. सरिता तेच काम 18 दिवसात पूर्ण करू शकते. त्यांनी एकत्र काम पूर्ण केले तर किती दिवसात काम पूर्ण होईल असं त्यांनी मला विचारले. ठीक आहे. काय सांगितले? जी राबी आहे, मी आर लिहितो, ही एक काम 12 दिवसात पूर्ण करते. ओके. आणि जी सरिता आहे, तिला मी यस लिहितो, ही तेच काम सर 18 दिवसात पूर्ण करते. मग काय करायचा? 18 आणि 12चा लसावी घ्यायचा. 18 2 36 आणि 12 त्रिक 36. म्हणजे लसावी किती येईल रे? सर लसावी आला 36. बरोबर ना? 36 काय झालं? एकूण काम झालं. आता क्षमता काढा आजची, कसं काढणार? या 36 ला 12 ने भाग द्या. 12 त्रिक 36 येतं. सर 3 झाली राबियाची क्षमता. 36 ला 18 ने भाग द्या. सर 18 दोन्ही 36 येतं. बरोबर? म्हणजे सरिताची क्षमता किती झाली? 2 झाली. आता मला काय काढायचे आहे सर? दोघींना किती वेळ लागेल? एकूण काम सर 36 आहे, भागिले 3 अधिक 2 5. 36/5 म्हणजेच काय लिहू शकतो आपण इथं? 36/5 म्हणजेच काय येणार आहे उत्तर? आता बघा, इथे एक सांगतो तुम्हाला. 36/5 हे माझं आन्सर फायनल झालं. हे माझं फायनल उत्तर झालं. आता ऑप्शन मध्ये सांगा, वेळ 36/5 कुठे दिसत्या का रे? 36/5 कुठे दिसत्या का? सर नाही दिसत. पण काय दिसते सांगा मला? काय दिसते? 72/10 दिसते. ऑप्शन बी. काय दिसते? 72/10. आणि या 72/10 ला जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताय त्यावेळेला किती मिळतं तुम्हाला? 36/5 मिळतं. म्हणजेच काय, याला 2 ने भाग जाईल, 2 त्रिक 6, बेसक 12, भागिले याला 2 ने भाग जाईल, 2 पंचे 10. आणि हेच तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे? ओके. चल नेक्स्ट बघा. आता हा क्वेश्चन बघा. अखिल, साहिल आणि अमित 64 दिवसात एक विशिष्ट काम करू शकतात. तर अखिल आणि साहिल तेच काम 80 दिवसात करू शकतात. तर अमित तेच काम एकटा अकेला शेर कितने दिन में कर पाएगा? ठीक आहे, किती दिवसात करू शकतो. आता थोडासा पॅटर्न चेंज झाला. काय सांगितलंय बघा. अखिल, साहिल आणि अमित हे तिघे मिळून एक काम 64 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. मी काय करतो? अखिलला ए मानतो, साहिलला बी मानतो आणि अमितला सी मानतो. हे तिघे मिळून काम 64 दिवसात करतात. म्हणजे ए अधिक बी अधिक सी हे तिघे मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतात रे? 64 दिवसात पूर्ण करतात. ओके. आता काय सांगितलंय? अखिल, ज्याला मी ए म्हटलाय, आणि साहिल, ज्याला मी बी म्हणलाय, ते दोघे मिळून किती 80 दिवसात काम करू शकतात म्हटलंय. म्हणजे ए आणि बी हे दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतात तेच काम? 80 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम किती दिवसात करू शकतो? कोण? अमित. म्हणजे सी तेच काम किती दिवसात पूर्ण करतो आपल्याला विचारले. काय करणार आहे? दोघांचा सर काय घ्यायचा? दोघांचा लसावी घ्यायचा. बरोबर? लसावी किती येईल सांगा? आता मला इथे 4 दिसते, इथे 0 दिसते. म्हणजे 80च्या पट्टीतल्या ज्या सगळ्या संख्या आहेत त्याच्या खाली शेवटला 0 यायला पाहिजे. मला सांगा, 4 ने कितीला गुणू मी जेणेकरून मला 0 मिळेल? 4 पंचे 20. म्हणजे जो लसावी येणार आहे तो 64च्या 5 पट समथिंग असेल. घेऊन बघूया आपण 5 पट. किती येईल सांगा मला? 5 चोक 20, हातच्याला जाईल 2 आणि 5 सक 30 आणि 2 32, 320 आणि 8 चोक 32. म्हणजे लसावी किती आला माझा? 320 आला. ठीक आहे. डायरेक्ट काढला मी लसावी. तुम्ही इथं काय करू शकता? कसं काढणार? सॉरी. समजा एखाद्या गोष्टीचा लसावी तुम्हाला जमला नाही तर कसं काढणार तुम्ही? 64 तर इकडे 80 लिहा आणि असं करून कसं लसावी काढायचं हे तर मी तुम्हाला सांगितले. जर शॉर्ट ट्रिक न जाऊ शकत असाल तर तसं करा. मी काय केलं की इथं 0 आहे म्हणजे लसावीच्या शेवटला 0 येणार आहे. मग 4 न कितीला भाग दिल्यानंतर सुटे स्थानी 0 येईल? 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकम 12, 4 चोक 16, 4 पंचे 20. 20 मध्ये 0 येतं म्हणून मी पहिला याला 5 न गुणलं, 320 मिळाला. आता जे 320 मिळाले त्याला मी 8 न भाग जातो का बघितलं? माझा आन्सर इथं आलं.
ठीक आहे. आता बघा 64 पाचा येतोय ना, म्हणजे 5 क्षमता झाली कोणाची ए अधिक बी अधिक सी ची. ठीक आहे. आता 8 चोक 32 म्हणजे 4 क्षमता कोणाची झाली ए अधिक बी ची. आता मला काढायला काय सांगितलंय सांगा. मला काढायला सांगितलाय वेळ. मला काढायला सांगितलाय वेळ. कोणाचा वेळ काढायला सांगितलाय तर सर फक्त सी चा. कोणाचा काढायला सांगितलाय फक्त सी चा. म्हणजे अमितला फक्त ते काम करायला किती वेळ लागेल म्हटलं. म्हणजे मला फक्त सी ची वेळ काढायची, अमितची वेळ काढायची. तर काय करणार मी? तर मी सर एकूण काम घेणार 320 भागिले क्षमता कोणाची घेणार? तर क्षमता पण फक्त सी ची घेणार, फक्त अमितची घेणार. मग मला सांगा फक्त अमितची क्षमता मी कसं काढू शकतो? कसं काढू शकतो? सर ए अधिक बी अधिक सी मधून जर मी ए अधिक बी वजा केलं तर फक्त सी शिल्लक राहील ना, बरोबर? ए बी आणि सी तिघांची क्षमता 5 आहे. ओके. आणि ए आणि बी या दोघांची 4 आहे. ठीक आहे. मग मी ए बी सी मधनं ए आणि बी चं वजा केलं. ए आणि बी चं हे 4 वजा केलं तर सी ची क्षमता किती राहील? तर फक्त 1 राहील. म्हणजे 4 अधिक 1 5 होईल ना, बरोबर? म्हणजे इथे क्षमता सी ची किती असणार आहे? सर 1 असणार आहे. किती असणार आहे? सर 1 असणार आहे. म्हणजेच अमितला ते सगळं काम पूर्ण करायला किती दिवस लागतील सर? 320 दिवस लागतील. का? कारण अमितची क्षमता किती आहे? 1 आहे सर. याचा अर्थ तो एका दिवसाला एकच काम करतो. बरोबर ना? समजलं? ऑप्शन 3 320 हे उत्तर तुमचं बरोबर असणार. क्लिअर बेटानो? चलो नेक्स्ट. आता सेम टाईपचा अनेक क्वेश्चन बघा. काय म्हटले? राकेश, महेश आणि दिनेश तिघे मिळून एक काम 20 मिनिटात काय म्हटले? तिघे मिळून 20 मिनिटात एक खुर्ची बनवतात. राकेश आणि महेश दोघे मिळून 25 मिनिटात बनवतात. तर दिनेशला एकट्याने ती खुर्ची बनवायला किती वेळ लागेल? सेम टाईपचा प्रश्न आहे ना. काय सांगितलंय बघा. राकेश म्हणजे आपला आर अधिक महेश म्हणजे आपला एम आणि आपला दिनेश म्हणजे डी हे तिघे मिळून एक खुर्ची 20 मिनिटात बनवतात. ठीक आहे. आता बघा राकेश आणि महेश फक्त आर आणि एम हे दोघच काम केलं तर तीच खुर्ची बनवायला सर 25 मिनिट लागतात. किती? 25 मिनिट लागतात. तर फक्त डी ला किती वेळ लागेल विचारलं. सर दोघांचा सगळ्यात पहिला काय घ्या? लसावी. सर 20 आणि 25 चा लसावी किती येतो? 100 येतो. ठीक आहे. मग काय होणार? 20 100 म्हणजे 5 क्षमता आली राकेश महेश आणि दिनेशची आणि 25 चोक 100 म्हणजे 4 क्षमता आली कोणाची? तर राकेश आणि महेशची. आता मला वेळ काढायला लावली. मला काय काढायला लावलंय? वेळ कोणाची? तर दिनेशची. मग वेळ बरोबर एकूण काम किती आहे रे? सर 100 भागिले फक्त दिनेशची क्षमता किती आहे सांगा. आता राकेश आणि महेश या दोघांची 4 आहे. मग राहिला कोण? दिनेश. त्याची 1 असणार आहे म्हणजे 5 होईल, बरोबर ना? म्हणजे याची क्षमता झाली 1. तर 100 तास. तर 100 तास हे माझं काय असणार आहे? सॉरी 100 तास नाही, हे मिनिटांमध्ये दिले ना. ओके. उत्तर काय असणार आहे तर 100 मिनिट. फक्त दिनेशला एक खुर्ची बनवायला सर किती वेळ लागेल? तर 100 मिनिट लागतील. अगदी सिंपल प्रश्न आहे. ओके. आता हे झाले बेसिक प्रश्न. थोडेसे याच्या पुढे जाऊया नेक्स्ट टाईपला. आता ही टाईप बघा, टाईप नंबर 2. अरे हा कुठला प्रश्न आलाय? ठीक आहे चला. हा एक प्रश्न बघूया आपण. त्याच टाईपचा आहे आणखी एक क्वेश्चन. तर ए आणि बी मिळून एक काम 20 दिवसात करू शकतात. बघा हा थोडासा इंटरेस्टिंग प्रश्न आहे, थोडीशी वेगळी टाईप. ए आणि बी हे दोघे मिळून एक काम 20 दिवसात करू शकतात. ठीक आहे. आणि बी आणि सी मिळून तेच काम 100 दिवसात पूर्ण करतात. आणि बी आणि सी मिळून तेच काम 100 दिवसात पूर्ण करतात. ओके. जर बी एकटा हेच काम काय म्हटले 140 दिवसात करू शकत असेल तर ए आणि सी ला मिळून तेच काम किती दिवसात तेच काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील म्हटले. जर समजा बी एकटा काम करायला तर तो ते काम किती दिवसात करतोय? 140 दिवसात करतोय. काय म्हटलं मी? जर बी एकटा काम करायला तर बी ते काम किती दिवसात करतोय रे? तर 140 दिवसात करतोय. तर ए आणि सी
ला मिळून तेच काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील असं त्यांनी मला विचारलं. आता मी काय करेन रे, इथं सर लसावी घेईन. काय घेईन? लसावी घेईन. लसावी किती येईल सांगा यांची? लसावी किती येईल रे? 100, 140 आणि 20 ची. 14 दुने 28, 14 त्रिक 42. ओके. 14 चोक 56 आणि 14 पची 70. तर 700च्या आसपास लसावी येईल. आणि ही 700 जी घेतोय ना, ही लसावीच पाहिजे असं नाही. या तिघांच्या पाड्यातील अशी कोणतीही संख्या घेतला तरी चालतं. ठीक आहे. आता मला सांगा क्षमता किती येईल? तर 140 गुणिले 5 केला तर 14 पाचशे 70. एक झिरो शिल्लक आहे म्हणजे 5 झाली कोणाची? बी ची क्षमता. आता बी आणि सी ची क्षमता किती येईल सांगा? 2 झिरोला 2 झिरो गेले सर 7 झाली कोणाची? बी आणि सी ची क्षमता. ए आणि बी ची किती येईल? सर 20 आहे. झिरोला झिरो गेलं आणि 35. बरोबर ना? 20 गुणिले 35 गेलं तर मला 700 मिळतं. म्हणजे बी आणि ए आणि बी ची क्षमता किती झाली? 35 झाली. आता बघा त्यांनी मला वेळ कुणाची काढायला लावल्या? तर सर वेळ मला काढायला लावल्या त्यांनी. वेळ मला काढायला लावल्या ए अधिक सी ची. कुणाची? ए अधिक सी ची. समजा मला ए अधिक सी ची वेळ काढायची. तर मी काय करू शकतो? मला एकूण काम माहित आहे सर माझं 700 भागिले क्षमता घ्यायला पाहिजे मला ए आणि सी ची. पण माझ्याकडे ए आणि बी ची आहे आणि बी आणि सी ची आहे. ए आणि सी ची फक्त आहे का? नाही. तर मला काय करावं लागेल? क्षमता काढावी लागेल. ठीक आहे. तिथं काढण्यापेक्षा ना इथं खालीच काढतो. तर मला क्षमता काढावी लागेल. कुणाची? ए आणि सी ची. तर ती कसं काढणार सांगा? सर ए अधिक बी ची क्षमता घेतो मी. ठीक आहे ना? ए अधिक बी ची माहित आहे म्हणून मी ए अधिक बी घेतलं. आता बी अधिक सी ची पण मला माहित आहे म्हणून मी काय घेतो सर? बी अधिक सी. बी अधिक सी. बरोबर. बरोबर किती येईल सांगा? बरोबर किती? सर ए अधिक बी ची 35 आहे आणि बी अधिक सी ची 7 आहे. म्हणजे सर 35 अधिक 7 येईल. 35 अधिक 7 येईल. आता इथं काय करतो मी? हे 2 वेळा बी बी आहे ना? म्हणून मी काय करतो? ए अधिक सी अधिक 2 बी अधिक 2 बी बरोबर 35 अधिक 7 किती होतं? 42. बरोबर 42 घेतलं मी. आता बघा ए अधिक सी अधिक 2 बी च्या जागी काय घेणार मी? बी ची क्षमता किती आहे रे? तर 5 आहे. बी ची क्षमता किती आहे रे? सर 5 आहे. म्हणजे काय होणार इथं? अधिक 5 दुनी 10 ना? बी ची किंमत 5 असेल. 2 बी ची किंमत किती असणार आहे? सर 10 असणार आहे. म्हणजे ए अधिक सी बरोबर काय येईल सर? 32 अधिक 10 सॉरी 42 वजा 10. बरोबर ना? मी अधिक 2 बी आहे ते तिकडे वजा 2 बी केलं आणि वजा 2 बी ची व्हॅल्यू काय असणार आहे? वजा 10 असणार आहे सर. 42 मधनं 10 वजा केलं तर मला ए अधिक सी किती मिळेल मला? तर ए आणि सी ची क्षमता सर 32 मिळेल. किती मिळेल? 32. मग या 720 ला सर काय करा? 32 ने भाग द्या. कारण का मला वेळ पण ए आणि सी चाच काढायचा आहे ना? बरोबर. मग 32 न भाग दिल्यानंतर किती मिळतं सांगा मला? 4 न भाग जातो सर. बरोबर. बरोबर 4 न भाग जातो. 4 8 32. इथं बघा 4 एके 4 उरलं किती? 3 उरतं. बरोबर. 4 सत्ते 28 उरलो 2 आणि 4 पंचे 20. किती आलं रे उत्तर माझं? तर उत्तर आलं 175 भागिले 8 दिवस. ऑप्शन मध्ये आहे का? आहे बघा. उत्तर किती येणार आहे माझं? 175 भागिले 8 दिवस. ऑप्शन ए माझं करेक्ट आन्सर असणार. आता इथं थोडस मी कॉम्प्लिकेटेड टाकलं होतं. का? कारण ए अधिक बी ची दिले, बी अधिक सी ची दिले आणि फक्त बी ची दिले. त्याच्यावरून आपल्याला सी ची काढायची. काय फक्त अधिक वजाबाकीचा खेळ आहे. बाकी काही नाही. अधिक वजाबाकी केला तुम्हाला संपूर्ण आन्सर इझिली काढता येतं. समजलं? ओके. चलो पुढे जाऊया. आता बघा नेक्स्ट टाईप नंबर 2. याच्यात थोडेसे ऍडव्हान्स प्रश्न घेऊया आपण. काय सर सोपं सोपं घ्यायचं. ठीक आहे थोडेसे ऍडव्हान्स पण घेऊया. बघा सोनू एकट्याने एक टेबल 125 दिवसात बनवतो आणि मोनू एकट्याने तो टेबल 250 दिवसात बनवतो.
मोनू काम सुरू करतो आणि तो 75 दिवस काम करतो, तर सोनू राहिलेले काम किती दिवसात पूर्ण करेल म्हटले त्यांनी. ठीक आहे. म्हणजे ही टाइप 2 जे ती बेसिकली कशावर आहे, की थोडं काम सोनू केलाय, त्यानंतरचं काम मोनूला करायचं आहे. ठीक आहे. अशा टाइपचे जेव्हा जेव्हा प्रश्न असतील, जिथे सांगितलं जाईल, की ए काम सोडून जातो, बी काम सोडून जातो, राहिलेलं काम 1 तास करतो किंवा बी 1 तास करतो. तर अशा टाइपच्या प्रश्नांमध्ये काय करायचं बघा. सगळ्यात पहिला काय सांगितलं त्यांनी, सोनू एक टेबल 125 दिवसात बनवतो. म्हणजे सोनूला एक काम पूर्ण करायला 125 दिवस लागतात. ठीक आहे. आणि मोनूला, जो आपला मोनू आहे, त्याला तेच काम पूर्ण करायला 250 दिवस लागतात. 250 डेज लागतात. आता याच्यावरून काय करणार मी? एकूण काम काढणार. एकूण काम किती येतं सांगा? सोनू आणि मोनूचं. सर 250 दोन्ही 500 आणि 125 गुणिले 4 केलं तर मला 500 मिळतं. म्हणजे मी इथं दोघांचा लसावी 500 घेतो. ठीक आहे. याच्यावरून क्षमता किती मिळेल? तर 125 गुणिले 4 केला तर 500 मिळतं. म्हणजे 4 सोनूची क्षमता झाली आणि 250 गुणिले 2 500 मिळतं. म्हणजे 2 ही कोणाची झाली? मोनूची क्षमता झाली. ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलंय बघ. आता त्यांनी काय सांगितलंय, जो सोनू आहे, तो काम सुरू करतो. जो सोनू आहे ना यश, तो काम सुरू करतोय आणि 75 दिवस काम करतोय तो. ठीक आहे. किती दिवस काम करतोय? 75 दिवस. मग मला सांगा, जो सोनू आहे, तो 75 दिवसात किती काम करेल रे? तर वेळ 75 गुणुले त्याची क्षमता किती आहे? 4. बरोबर ना? सोनूने केलेलं मला जर काम घ्यायचं असेल, सोनूने केलेलं मला जर काम काढायचं असेल तर कसं काढणार? काम बरोबर वेळ गुणिले क्षमता करणार ना. मग वेळ किती आहे? सर 75 दिवस केला. क्षमता किती आहे त्याची? 4 आहे. तर किती काम पूर्ण करेल सांगा मग तो 75 दिवसात? 4 पंचे 20, 45 जाईल 2 आणि 7 चोक 28 अधिक 2 30. सर 300 काम पूर्ण केलं. बरोबर ना? काय केला? सोनूनं 300 काम पूर्ण केलं. मग आता राहिलेलं काम कोण करणार आहे? मोनू करणार. राहिलेलं काम कोण करणार आहे? मोनू करणार आहे. सर एकूण काम तर 500 होतं. बरोबर आहे. एकूण काम किती होतं? 500. त्यातलं 300 तर सोनूने केलं. राहिले किती रे? 200. 200 काम शिल्लक राहिले. बरोबर ना? आता हे जे शिल्लक राहिलेलं काम आहे, ते कोण करणार आहे? ते कोण करणार आहे? मोनू करणार आहे. बरोबर? मोनू नाही करणार ते. सोनू करणार. थोडंसं इथं उलटं झालंय. आपण चेंज करूया. ओके. आता बघा. बरोबर होतं. आपली सगळी प्रोसेस बरोबर आहे. टेन्शन घेऊ नका. पण त्यांनी काय सांगितलंय? सुरुवातीचे 75 दिवस कोण काम करतोय रे? मोनू काम करतो. सोनू नाही, मोनू काम करतो. म्हणजे पहिला काढायला पाहिजे मोनूनं केलेलं काम. सोनूचं नाही तर मोनूचं. आता मोनू किती दिवस काम करतोय? सर 75 दिवस. गुणिले मोनूला एका दिवसात किती काम करतोय तो? तर 2 काम. वेळ गुणिले क्षमता. मग 75 गुणिले 2 किती होईल सर? 150. किती होईल? 150. मग आता मला सांगा, जर 500 काम होतं, त्या 500तलं 150 काम आपल्या मोनूने केलं. म्हणजे राहिलं काम किती? 500 मधून सर 150 गेलं. 350 काम राहील. किती काम राहिलं? 350. हे काय झालं? शिल्लक काम. शिल्लक काम लिहितो मी शी काम. ठीक आहे. शिल्लक काम राहिलं. आता बघा, हे शिल्लक राहिलेलं काम कोण करणार आहे? सोनू करणार आहे. ठीक आहे. म्हणजे मला वेळ काढायची आहे आता. मला वेळ काढायची आहे कुणाची? सोनूची. तर मी कसं काढणार? आता किती काम करणार आहे तो? तर शिल्लक राहिलेलं. शिल्लक किती राहिले? 350 भागिले क्षमता पण कोणाची घेणार आहे? सोनूची. तर ती किती आहे? 4 आहे. मग 350 भागिले 4. एकदा ऑप्शनकडे बघा. 135. अरे इधर तो गडबड है इसमें. ठीक है. 135, 100, 120 आणि 87.5 भाग द्या. काय होईल सांगा? 7 चोक 28. 4 न भाग देऊया आपण. 4 8 32. उरलं किती? 3. बरोबर ना? म्हणजे 30 झालं. परत 4 सत्ते 28. उरलं किती? 2 आणि 4 पंचे 20. काय येईल? 87.5 येईल. काय येईल? 87.5 दिवस लागतील. म्हणजे राहिलेलं जे काम राहिलेलं किती? 350 काम. तर ते 350 काम पूर्ण करायला जो आपला सोनू आहे, त्याला किती दिवस लागतील रे?
सर 87.5 दिवस लागतील. ऑप्शन 4 आपलं राईट आन्सर असणार आहे. क्लिअर आहे? समजलं का? चला नेक्स्ट क्वेश्चन. म्हणून म्हटलं थोडस ऍडव्हान्स घेऊया आपण. ऍडव्हान्स आहे. ओके. आता बघा, रिया 12 दिवसात, रीता 18 दिवसात आणि गीता किती 24 दिवसात एखादे काम पूर्ण करू शकते. रीता आणि गीताने 6 दिवस एकत्र काम केले आणि त्यानंतर रियाने गीताची जागा घेतली. काम पूर्ण किती दिवसात झाले असं त्यांनी मला विचारलं. बघा प्रश्न समजून घ्या. पहिलं जे दिले ना ते समजून घ्यायचं. ते समजलं की तुम्हाला आन्सर येतं. पहिला काय सांगितलंय? जी रिया आहे, जी कोण आहे? रिया आहे. ती एक काम किती दिवसात करते रे? 12 दिवसात करते. ठीक आहे. त्यानंतर बघा, जी रीता आहे, जी रीता आहे ती तेच काम 18 दिवसात करते. आणि जी गीता आहे, ठीक आहे, रिया आणि रीताची बहीण जी आहे गीता, ती गीता काय करते? तेच काम 24 दिवसात पूर्ण करते. बरं. आता मला सांगा, या तिघांचा मला काय काढायचा आहे लसाअ. याचा, याचा आणि याचा पण. या तिघांचा लसाअ काय? 24, 18 आणि 12. सर 24च्या पाड्यात 24 त्रिक किती येतं? 72 येतं का? सांगा किती येतं 24 त्रिक? 72 येतं सर. किती येतं? 72. मग 72 हा लसावी असेल, कारण का? 12 सण 72, 18 चोक 72 आणि 24 त्रिक 72. म्हणजे मला काय कळालं? गीताची क्षमता 3 आहे सर, रीताची क्षमता 4 आहे आणि रियाची क्षमता 6 आहे. आता बघा, त्यांनी काय म्हटलंय? त्यांनी म्हटलंय रीता आणि गीता 6 दिवस एकत्र काम करतात. काय म्हटलंय? रीता, ओके, रीता आणि गीता या दोघी मिळून, या दोघी मिळून 6 दिवस एकत्र काम करतात. बरोबर? म्हणजे या रीता आणि गीतानं केलेले एकूण काम किती असणार आहे सांगा मला? रीता आणि गीताने केलेलं काम किती असणार आहे सर? किती दिवस करतात सर? 6 दिवस. गुणले दोघांची क्षमता किती आहे? सर रीताची आणि गीताची घ्या. रीताची 4 आहे आणि गीताची 3 आहे. मग 6 गुणले 7 करणार. 7 सक्कम सर 42. म्हणजे दोघींनी मिळून काय केलं? 42 काम पूर्ण केलं. मला सांगा, जर 42 काम पूर्ण झालं असेल तर या 72 मधनं मी 42 वजा करतो. ठीक आहे. शिल्लक काम किती राहिलं? 30. 30 हे काय झालं माझं? शिल्लक काम झालं. 30 हे काय झालं? शिल्लक काम झालं. आता त्यांनी काय सांगितलंय? ह्या 6 दिवसानंतर काय झाले? रियाने गीताची जागा घेतली. म्हणजे राहिलेलं काम कोण करणार आहे सांगा मला? शिल्लक काम जे आहे, शिल्लक काम जे आहे, हे राहिलेलं काम हे कोण करणार आहे सांगा? हे काम करणार आहे रीता आणि रिया. कारण का सांगा? इथं काय झालं? इथं काय झालंय की रियाने गीताची जागा घेतली. म्हणजे रीता तर सोबत आहे तशी आहेच. रीता सोबत आहे तशी आहेच. पण या गीताच्या ऐवजी काय झाले? इथं रिया आल्या. या गीताच्या ऐवजी काय झालं? इथं रिया आली. मग या दोघींना मिळून ते राहिलेलं काम करायला किती वेळ लागेल असं सांगा. ठीक आहे. या दोघींना मिळून ते राहिलेलं काम करायला किती वेळ लागेल? म्हणजे या दोघींचा मला आता वेळ काढावा लागेल. या दोघींचा काय काढावा लागेल? वेळ. मग वेळ बरोबर काय? एकूण काम भागिले क्षमता. तर एकूण काम किती आहे रे? तर 30 आहे. भागिले रीता आणि रियाची क्षमता बघा. सर 6 अधिक 4. रीता आणि रियाची क्षमता किती आली? 6 अधिक 4 सर 10. म्हणजे यांना किती दिवस लागतील रे? यांना सर 10 त्रिक 30. म्हणजे यांना किती दिवस लागतील? सर 3 दिवस लागतील. 3 दिवस लागतील. आता बघा, मला त्यांनी विचारलंय काय रे? मला त्यांनी विचारलंय काय सांगा? सर एकूण काम किती दिवसात पूर्ण झालं म्हटलंय काय? एकूण काम म्हणजे जेवढं काम होतं ते सगळं काम किती दिवसात पूर्ण झालंय विचार. मग मला सांगा, एकूण काम जे आहे, एकूण काम जे आहे ते किती दिवसात पूर्ण झाले? किती दिवसात पूर्ण झाले? सर पहिला रिया आणि गीतानं 6 दिवस काम केलेलं ना, बरोबर? अधिक रीता आणि रियानं 3 दिवस काम केलं. म्हणजे सर एकूण काम किती दिवसात पूर्ण झाले? 9 दिवसात. ऑप्शन 9 हे माझं
बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. क्लिअर आहे कशा पद्धतीने काढायचं? तर मग अगदी बेसिक गोष्टी सांगवल्या, ठीक आहे. कारण काय माहित आहे, या टॉपिक मध्ये भरपूर मुलं कन्फ्यूज होतात, चुका करतात. आणि का चुका करतात? जे दिलंय ते नीट वाचत नाही. ठीक आहे. जे दिलंय ते तुम्ही क्लिअरली वाचून व्यवस्थित जर केलं, तर तुमच्याकडून अजिबात चूक होत नाही. फक्त जे दिलंय ना, ते व्यवस्थित वाचून असं व्यवस्थित प्रकारे सॉल्व्ह करायचं. इतकं सगळं लिहायची गरज पडत नाही. पण तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप समजावं यासाठी मी एवढं स्लोली हे लेक्चर घेतोय. नाहीतर आत्तापर्यंत मी लेक्चर एंड केलं असतं जर त्या स्पीडने शिकवलं असतं तर. ठीक आहे. टॉपिक महत्वाचा आहे. त्यामुळं व्यवस्थित प्रत्येक कन्सेप्ट शिकून घ्या. आता बघा, हा प्रश्न काय? ए आणि बी हे काम अनुक्रमे 18 आणि 27 दिवसात पूर्ण करू शकतात. काय सांगितले? ए आणि बी हे दोघं काय एक काम 18 आणि 27 दिवसात पूर्ण करतात. याचाच अर्थ काय रे? ए सर एक काम 18 दिवसात करतो आणि बी जो आहे तो एक काम 27 दिवसात करतो. ठीक आहे. आता बघा, ते एकत्र काम करतात आणि 8 दिवसानंतर एक काम सोडतो. आता अभी इधर कहाणी में ट्विस्ट है. ठीक आहे. नवीन कन्सेप्ट आली. एक काम सोडतो म्हटलं. ठीक आहे. बी किती दिवसात उर्वरित काम पूर्ण करेल? म्हणजे शिल्लक जे राहणार आहे काम, ते बी किती दिवसात पूर्ण करेल असं त्यांनी मला विचारलंय. जिथं पण असा टाइप येईल ना, तिथं लक्ष द्यायचं. सगळ्यात पहिला काय करणार आहे आपण? तर सगळ्यात पहिला तर एकूण काम काढून क्षमता काढायची आहे आपल्याला. प्रत्येक प्रश्नामध्ये आपलं सगळ्यात पहिलं काम असणार आहे. त्यांनी दिलेल्या डाटावरून एकूण काम काढून घेणं आणि त्यानंतर त्यांनी दिलेल्या व्यक्तींची क्षमता काढणं. बरोबर? एकूण काम किती येईल सांगा? 18 आणि 27, 27 दोन्ही 54, 18 आणि त्रिक 54. बरोबर ना? म्हणजे 54 काय झालं माझं एकूण काम झालं. क्षमता किती येईल सर? 18 आणि त्रिक 54 आणि 27 दोन्ही 54. म्हणजे बी ची क्षमता 2 आहे, सर ए ची क्षमता 3 आहे. आता बघा, त्यांनी मला काढायला काय सांगितलंय? मला काढायला सांगितलंय बी चा उर्वरित वेळ म्हणजे उर्वरित काम पूर्ण करायला बी ला किती वेळ लागेल. पण त्याच्या पहिला त्यांनी काय सांगितलंय? ते एकत्र काम करतात आणि 8 दिवसानंतर एक काम सोडतो म्हटलं. काय सांगितलंय? एकत्र काम करतात आणि 8 दिवसानंतर तो एक काम सोडून गेला. याचा अर्थ काय रे? सर, पहिलं 8 दिवस तर ए आणि बी हे दोघे मिळूनच काम करणार आहेत. ए आणि बी दोघे मिळून पहिला 8 दिवस काम करणार आहेत ना. 8 दिवसानंतर ए सोडलाय. बरोबर ना? 8 दिवसानंतर ए सोडतो याचा अर्थ काय? पहिला 8 दिवस तर ए आणि बी दोघं करणार आहेत. मला सांगा पहिल्या 8 दिवसात किती काम करतील सर? तर वेळ गुणले क्षमता कुणाची? ए आणि बी ची. ए ची सर 3 आहे, बी ची 2 आहे म्हणजे एकूण क्षमता 5 झाली. 8 पंचे तर 40 काम तर पहिल्या 8 दिवसातच ए आणि बी न आवरून टाकलं. म्हणजे या 54 मधून जर सर मी 40 वजा केलं तर काम शिल्लक किती राहतं रे? सर 14 काम हे शिल्लक राहिले. 14 काम हे काय झालं? शिल्लक राहिले. आता हे शिल्लक जे राहिलेलं काम, आता हे शिल्लक राहिलेलं जे काम आहे, उर्वरित जे काम आहे, ते काम पूर्ण करायला या बी ला किती वेळ लागेल विचारले. म्हणजे मला वेळ काढायची आहे कुणाची? बी ची. तर कसं काढणार मी? सर उर्वरित काम करायला म्हटले त्यांनी, सगळं काम नाही. तर उर्वरित काम किती आहे? 14 भागिले बी ची क्षमता किती आहे? सर 2 आणि 14/2 म्हणजे किती रे? सर 7 दिवस. बरोबर? म्हणजे उर्वरित काम पूर्ण करायला बी ला किती दिवस लागतील? तर ऑप्शन 2 7 दिवस. क्लिअर? म्हणजे जर त्यांनी म्हटलं की 8 दिवसानंतर एखादा व्यक्ती काम सोडतोय. म्हणजे याचा अर्थ काय? सुरुवातीचे 8 दिवस तर त्या दोघांनी काम केले. ठीक आहे. आता याच्या पुढे पण अजून तुम्हाला थोडासा वेगळा क्वेश्चन दिसणार आहे. आपण जाऊया तिथं. हा आला बघा. सेम ह्याच क्वेश्चन बद्दल बोलत होतो मी. ठीक आहे. बघा इथं काय दिलं. ए, बी आणि सी अनुक्रमे 42, 56 आणि 63 दिवसात एक काम करू शकतात. अरे वा! काय सांगितलंय बघा. ए किती दिवसात रे? सर 42 दिवसात. बी किती दिवसात रे? 56 दिवसात. आणि सी जो आहे तो किती दिवसात? सर 63 दिवसात. एक काम करू शकतात. ओके, एकत्र काम करू लागले पण एने काम पूर्ण होण्याच्या 10 दिवस आधी काम सोडले तर बी ने काम पूर्ण होण्याच्या 12 दिवस आधी काम सोडले. एकूण काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागले आहेत अंदाजे आपल्याला काढायचा. ठीक आहे. बघा, आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं जेव्हा पण आपल्याला डाटा दिला जाईल तेव्हा काय करायचं? सगळ्यात पहिला सर काढायचं एकूण काम.
मला सांगा एकूण काम म्हणजे तिघांचा लसावी किती? तिघांचा लसावी किती? सर 42 आहे, 56 आहे आणि 63 आहे. किती येऊ शकतो रे लसावी? 63 आहे ना? बरोबर. म्हटल्यावर किती येईल बघा लसावी? एकदा फाइंड करा. 42, 56 आणि 63. ओके. मी इथं लसावी काढतो साईडला, तुम्ही पण काढून मला सांगा किती येतो. काय काय करणार? 42, 63 आणि 56चा मला लसावी काढायचा. कितीनं भाग जातो सांगा मला? तिन्हीला. सर 6, 3 आणि 3 तर नाही जाणार ना, बरोबर. म्हटल्यावर 2 न पहिला देऊया, कारण दोन संख्यांना तर 2च आहे, बरोबर. पण त्या दोन संख्यांना 4 न जातो का रे? नाही जात. 7 सक्कम 42, 7 आठी 56. सर 7 न जातो दोन संख्यांना. ठीक आहे, म्हणून मी 2च्या ऐवजी 7 न जातो. ठीक आहे. 7 सक्कम 42, 7 नव्वे 63 आणि 7 आठी 56. आता बघा 3 न जातो. कुणाकुणाला? 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, परत 8 ला जात नाही. पण 2 न जातो. कुणाकुणाला? बेके बे 3 आहे तसं, बेचोक 8. म्हणजे आता मला काय करायला पाहिजे? लसावीला गुणाकार करायला पाहिजे. कुणाकुणाचा? तर 7. ठीक आहे. कुणाकुणाचा? 7 त्रिक 21, 21 दोन्ही 42. गुणले काय करायला लागणार मला? 42 गुणले 3 चोक 12. 42 गुणले 12 करा, किती येईल सांगा मला? 12 दोन्ही 24, हातच्याला जाईल 2 आणि 12 चोक 48 अधिक 2 50. म्हणजे सर लसावी किती आला? 504. लसावी किती आला? 504. मला सांगा, आता 504 ला मला 42 न भाग द्यायचा आहे, तर किती वेळा भाग जाईल रे? किती वेळा भाग जाईल? सर 400 तर झालंच आणि 104 म्हणजे बेदोनी 4 किती होईल सांगा? 40. 40 दा किती होईल? 400 होईल. म्हणजे 420 गेलं. ठीक आहे. 420 जर गेलं तर आणि 84 बरोबर, म्हणजे 12 वेळा भाग जाईल बघा. आणि इथं डायरेक्ट होत असतं ना, 12 गुणिले 42, 400 504. तर इथं क्लिअरली पाहिजे सर 12 वेळा भाग जाईल, बरोबर. 56 504 ला भाग द्यायचा आहे. 560 यायला यातनं 56 ऍड केलं तर 560 येतं. म्हणजे सर इथं 9 वेळा भाग जाणार. 63 न 504 ला भाग द्यायचा आहे. 63 न 504 ला भाग द्यायचा आहे. सर 8 वेळा जाणार. कारण का? 3 दोन्ही 6 होईल आणि ह्याच्यात 6 ऍड केलं तर इथं 0 मिळेल. म्हणजे 630 च्या आसपास जाईल. 8 वेळा मला भाग द्यायचा आहे. म्हणजे मला क्षमता कळाली ए, बी आणि सी ची किती? 12, 9 आणि 8. ठीक आहे. अगदी चांगला प्रश्न आहे, म्हणून मी हा घेतलाय. कारण इथं लसावी काढायला थोडंसं आपल्याला कष्ट करायला लागलं. क्षमता काढायला थोडंसं कष्ट करायला लागलं. आता बघा त्यांनी काय सांगितले, इथून पुढचं मेन आहे. काय आहे बरं? ते तिघं पण ना एकत्र काम करायला. म्हणजे काय म्हटलंय त्यांनी? ए, बी आणि सी हे तिघं पण एकत्र काम करायले. पण काय झालंय माहितीये? पण इथं असं झालंय की ए न काम पूर्ण होण्याच्या 10 दिवस आधी काम सोडलंय. काय म्हटलंय? ए न काम पूर्ण होण्याच्या 10 दिवस आधी काम सोडलंय आणि बी न पण काय केलंय? काम पूर्ण होण्याच्या 12 दिवस आधी काम सोडले. तर एकूण काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस घेतले ते शोधा. जेव्हा पण तुम्हाला असं विचारलं जाईल, त्यावेळेला वेळ काढायची कुणाची? तिघांची पण. ज्यांनी सोडले ना त्यांना पण घ्यायचं त्याच्यात. पण कसं काढायचं? आता एकूण काम 504 तर आहेच. एकूण काम 504 तर आहेच. पण त्यांनी काय म्हटलंय, की ए न काम पूर्ण होण्याच्या 10 दिवस आधी काम सोडले. त्याच्यामुळं याच्यामध्ये काय करायचं? ए ते शेवटच्या 10 दिवसात किती काम करू शकला असता ते ऍड करायचं. कारण ते काम ए करणार नाही. त्याच्यामुळे ते काम या टोटलमध्ये ऍड होईल. ठीक आहे. ए न काम पूर्ण होण्याच्या 10 दिवस आधी काम सोडले. मग सांगा मला, ए सर एका दिवसात 12 कामं करतो. म्हणजे त्या दिवसात किती काम करू शकला असता? सर 120 काम. मग हे 120 काम याच्यात ऍड करायचं. परत प्लस काय म्हटलंय? बी काम पूर्ण होण्याच्या 12 दिवस आधी काम सोडतो. मग बी एका दिवसात किती काम करतोय? ते सर 9 करतोय. तर 12 दिवसात किती केलं असतं त्यानं? तर 108 केलं असतं. मग हे 108 काम ऍड करायचं. त्यानंतर क्षमता घ्यायची कोणाची? सर तिघांची पण. 12 आणि 8 20 आणि 9 किती होईल? 29. ठीक आहे. मला सांगा टोटल किती येईल यांची? किती येईल रे? 120.
220 228 अधिक 504 करा. 228 अधिक 504 जर केला 228 इकडलं होईल आणि 504 एकूण काम किती येईल सांगा मला. जर 8 आणि 4 12 3 आणि 7 732 आलं. तर एकूण काम इथे किती झालं 732 भागिले 29. आता बघा अंदाजे विचारले. काय विचारले रे. तर अंदाजे किती दिवस लागतील त्यामुळे पूर्ण भाग जाणार नाही हे तर क्लिअर आहे. 29 दोन्ही किती येतं सांगा. 30 दोन्ही 60 29 दोन्ही 58 बरोबर. त्याच्या जर पुढे गेलो तर जास्त होईल म्हणजे 29 दोन्हीनं भाग द्यायला लागेल. तर 29 एके 29 29 दोन्ही 58 73 मधून 58 वजा करा किती मिळेल 15 शिल्लक राहील ना. 73 मधून जर 58 वजा केला तर 58 अधिक 2 60 आणि ते 13 किती झाले 15 शिल्लक राहिले. 15 आहे आणि इथं किती आहे 152 म्हणजे पुढचं 2 आहे. टोटल शिल्लक किती राहिलं रे 152 शिल्लक राहिलं. मग 152 ला जर मी किती ना 29 न भाग दिला तर किती पर्यंत जाईल सांगा. ते 29 दोन्ही 58 58 त्रिक किंवा 58 दोन्ही जर केलं तर माझं किती 116 होईल ना. 116 अधिक 29 म्हणजे 5च्या आसपास भाग जाईल का 25 5 25 असे आणि 25 5 25 असे आणि 4 नवीन 36 25 आणि 36 किती होईल सांगा का. बरोबर म्हणजे 51 बरोबर 5च्या दरम्यान भाग जाईल. बरोबर 29 गुणिले 25च्या दरम्यान भाग जाईल म्हणजे माझं उत्तर काय असणार आहे सर 25 दिवस असणार आहे कारण अंदाजे विचार आहे. बरोबर ना. जर मी 29 गुणिले 25 केलं असतं तर किती आलं असतं सांगा. 25 नव्यान किती 25 नव्यान 225 म्हणजे 5 आलं 22 हातच्याला जाईल 25 दोन्ही 50 आणि 22 तर 72 म्हणजे 725 आलं ना आणि 732 आहे 7 शिल्लक राहील. बरोबर शिल्लक राहणार आहे कारण का इथं अंदाजे विचारले पॉईंट समथिंग येणार आहे 25 पॉईंट समथिंग येणार आहे. पण आपल्याला अंदाजे विचारले त्याच्यामुळे 25 हे आन्सर बरोबर असणार आहे. समजा क्यों कहा मैंने इसे कॉम्प्लिकेटेड. थोडस कॅल्क्युलेशन आहे प्रश्नांमध्ये. कन्सेप्ट क्लिअर असेल कॅल्क्युलेशन फास्ट असेल तर तुम्ही इझिली करू शकताय. नाही तर तुम्ही पण फसू शकताय. चला पुढचा प्रश्न बघा. काय ए आणि बी एक काम अनुक्रमे 24 आणि 40 दिवसात पूर्ण करतात. ते 8 दिवस एकत्र काम करतात आणि सी राहिलेले काम 14 दिवसात पूर्ण करतो. जर ए आणि सी ने एकत्र काम केले तर ते किती दिवसात त्या कामाचा 75% भाग पूर्ण करतील विचार. सोपा प्रश्न आहे ठीक आहे फक्त समजून घ्या. काय म्हटले सर ए आणि बी एक काम 24 आणि बी काय करतो 40 दिवसात पूर्ण करतो. सर 24 आणि 40 जर दिसलं तर 120 त्यांचा लसावी असतो. ठीक आहे 4 त्रिकम 12 आणि 24 पंचे 120 क्लिअर झालं. ते 8 दिवस एकत्र काम करतात. काय सांगितले ते 8 दिवस एकत्र काम करतात म्हटले. म्हणजे मला सांगा 8 दिवसात ए आणि बी किती काम करेल. 8 दिवसात ए आणि बी किती काम करेल. सर 8 दिवस काम करायले आणि दोघांची क्षमता किती आहे 5 आणि 8 8 म्हणजे सर 64 काम करेल ना. किती काम करेल 64 काम करेल. आता मला सांगा काम शिल्लक किती राहील मग 120 मधनं जर मी 64 वजा केलं तर 56 काम शिल्लक राहील. बरोबर ना. काम शिल्लक किती राहील 56 काम शिल्लक राहील. मग त्यांनी काय सांगितलं हे जे 56 काम आहे ते बी ते सी 14 दिवसात करतो. ठीक आहे म्हणजे सी काय सांगितलंय राहिलेले 56 काम जे आहे ते काय करतो 14 दिवसात करतो. म्हणजेच काय 14 चोक 56 आणि ही 4 काय झाली ही 4 झाली सर क्षमता. ही 4 झाली सी ची क्षमता. का क्षमता सी ची झाली सांगा मला. तर त्यांनी काय सांगितलंय राहिलेले काम तो 14 दिवसात पूर्ण करतो. मग काम भागिले वेळ घेतलं तर आपल्याला काय मिळते सर क्षमता मिळते. मग सी ची क्षमता किती झाली 4 झाली. सर ए ची 5 आहे बी ची 3 आहे आणि सी ची 4 आहे. याच्या थ्रू त्यांनी तिघांची पण क्षमता दिली. आता काय म्हटले जर ए आणि सी ने एकत्र काम केले तर ते किती दिवसात त्या कामाचा 75% भाग पूर्ण करतील असं म्हटले. म्हणजेच काय विचारलंय त्यांनी इकडे लिहितो. त्यांनी काय विचारलंय मला वेळ विचारलाय कुणाचा ए आणि सी चा ए अधिक सी चा. म्हटल्यावर काय घेणार मी वेळ काढताना सर एकूण काम भागिले क्षमता. क्षमता तर मला कळाली की सर ए ची 5 आहे आणि
सी ची 4 आहे म्हणजे एकूण क्षमता तर 9 आली. पण कामाचा 75% भाग म्हटलाय. एकूण कामाचा 75% भाग. म्हणजे मला काय काढायला पाहिजे सर? 120 चं 75%. 75% म्हणजेच काय? 75 भागिले 100. 75 भागिले 100. 3/4 घेतलं तरी चालतंय इथं. ओके. पण तुम्हाला लिहायला 75 भागिले 100 दाखवलं. 0 ला 0 कॅन्सल करा. ठीक आहे. काय होईल मग इथं? 10 आहे ना? 5 गुणी 10. ओके. आणि इथं काय करा? 5 एके 5, 5 5 25, 2 एके 2, 2 सेक 12 म्हणजे 15 सेक किती होईल? तर 30 होईल. ओके. अरे नाही, इधर तर कॅल्क्युलेशन गलत हुआ होगा. काय करा? 120 चं 75%. 120 चं 75% म्हणजे 75 भागिले 100. त्याला 75% किती येतं सांगा मग? 25 त्रिक 75, 25 चोक 100, 4 एके 4, 4 त्रिकम 12, 0, 3 त्रिक 9 म्हणजे 90 आले. आणि हे 90 काम पूर्ण करायला किती दिवस लागतील म्हटले? म्हणजे ए आणि सी ला किती काम करायचं आहे? फक्त 90 करायचं आहे सर. त्यांची क्षमता किती आहे? 9 आहे. आणि 9/90 सॉरी 90/9 म्हणजेच किती? तर 10 दिवस लागतील. ए आणि सी ला त्या कामाचा 75% भाग पूर्ण करायला सर ऑप्शन ए 10 दिवस लागतील. क्लियर है? ओके जी. चलो आगे चले. आता बघा नेक्स्ट टाइप. टाइप नंबर 3. याच्या पुढची बघूया थोडीशी. ओके. काय बघा प्रश्न? अनिल एक कामाचा 60% भाग 18 दिवसात पूर्ण करतो. तर सुनील त्याच कामाचा 40% भाग 10 दिवसात पूर्ण करतो. दोघे मिळून 10 दिवस एकत्र काम करतात. राम राहिलेले काम 4 दिवसात पूर्ण करतो. तर रामला एकट्याने ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? आता या टाईममध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात सगळ्यात पहिला लक्षात घ्या. तुम्हाला सांगितलं जातं मगापासून काय होतं, की एक काम म्हणजे ए पूर्ण काम किती दिवसात करतो, बी पूर्ण काम किती दिवसात करतो. पण इथं सगळं काम किती दिवसात करतात हे दिलं नाही. तर त्या कामाचा थोडा भाग किती दिवसात करतात हे दिलेलं आहे. म्हणजेच बघा, त्यांनी काय सांगितलंय, अनिल अनिल जर तो एक काम किती दिवसात करतो म्हटले? 18 दिवसात करतो. पण पूर्ण काम नाही. तर सर 60% काम. 60% याचा अर्थ काय रे? 60 भागिले 100. 60% याचा अर्थ काय? 60 भागिले 100. मग या मी 60 भागिले 100 लाच कसं लिहू शकतो रे? 20 त्रिक 60 आणि 20 पाचा 100. म्हणजे सर 3/5 काम. म्हणजेच काय? 3/5 काम. काय केलं मी? त्या टक्केला फ्रॅक्शन मध्ये लिहिलं. 20 त्रिक 60 आणि 20 पाचा 100. 3/5 काम जे आहे ते 18 दिवसात करतो. लक्षात घ्या. 3/5 काम 18 दिवसात करतो. याचा अर्थ काय होतो सांगा? 3/5 काम 18 दिवसात करतो याचा सर? सर 5 पैकी 3 काम करायला त्याला 18 दिवस लागतात. तर सगळी 5 काम करायला. म्हणजे ते सगळं काम पूर्ण करायला त्याला किती दिवस लागतील सांगा? किती दिवस लागतील? तर इथं कसं करायचं? 18 जे छेदात 5 आहे ते वर अंशात न्यायचं गुणिले 5 आणि जे छेदात 3 आहे ते खाली घ्यायचं. ठीक आहे. काय होईल सांगा मग? 3 एके 3, 3 संग 18 आणि 6 पंचे 30. 6 पंचे 30. किंवा दुसरी मेथड काय वापरू शकताय? दुसरी मेथड काय वापरू शकताय? सर 3 काम पूर्ण करायला 18 दिवस लागतात. 3 काम पूर्ण करायला 18 दिवस लागतात. म्हणजे 3 संग 18 येतं. बरोबर ना? 3 संग 18 येतं. मग 5 काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? इथं पण गुणिले 6 करा. 5 सक 30. अशा पद्धतीने पण काढू शकताय. आता मी इथं थोडक्यात काय सांगितलं लक्षात घ्या. त्यांनी सांगितलेलं अनिल एका कामाचा 60% भाग 18 दिवसात करतो. आता 60% म्हणजेच काय झालं रे? 60% म्हणजे सर 3/5 झालं. कारण 20 त्रिक 60 होईल आणि 20 पाचा 100 होईल. आता याचाच अर्थ काय सर? 3 काम पूर्ण करायला 18 दिवस लागतात. तर 5 काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? 30 दिवस लागतील. कारण 3 संग 18 होतं तर 5 सक 30 होईल. काय काढलं मी? की एक काम सगळं ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? तर 30 दिवस लागतील. आणि आपल्याला ही वेळ घेऊन चालावी लागते सध्या. म्हणजेच काय? अनिलला एक काम पूर्ण करायला सर 30 दिवस लागतात.
सेम त्याच पद्धतीनं पुढचं बघा. पुढे काय सांगितलंय त्यांनी, तर सुनील त्याच कामाचा 40% भाग म्हणते. जो सुनील आहे आपला, जो सुनील भाई, तो त्याच कामाचा 40% भाग म्हटले. म्हणजेच काय रे, 40/100. 40/100 म्हणजेच काय सर, 20 दोन्ही 40 आणि 20 100. ओके, किती दिवस लागतात रे, किती दिवस लागतात सर 40 काम पूर्ण करायला? ओके, 40% काम पूर्ण करायला 10 दिवस लागतात. मग कसं काढणार आपण, कसं काढणार, तर बे 10 होतं म्हणजे गुणले 5 झालं. ओके, एकूण काम किती असेल मग, 5 गुणले 5 होईल ना, 5 25, इथं गुणले काय होईल, 5 होईल. म्हणजे जो आपला सुनील आहे त्याला ते संपूर्ण काम पूर्ण करायला किती दिवस लागतील, तर 25 दिवस लागतील. मग आता मला सांगा एकूण काम किती येईल, तर सर या दोघांची वेळ आली, या दोघांच्या वेळेचा काय घ्यावा लागेल मला, लसावी घ्यावा लागेल. 30 आणि 25 चा लसावी किती येतो सांगा मला, 150 येईल ना, किती येईल, 150. बरोबर. आता क्षमता काढा, तर 3×5 = 15 म्हणजे 5 आला माझी क्षमता कोणाची, आपल्या अनिल भावाची. अनिल भावाची क्षमता किती आली, 5 आली. आता सुनील भावाची किती येईल सांगा, 25/150 करा, 25 दोन्ही 50 आणि 25 चोक 100 म्हणजे 25 सक्क 150. बरोबर का, 7 क्षमता आली सुनीलची आणि 5 क्षमता आली अनिलची. आता काय म्हटले, दोघे मिळून 10 दिवस एकत्र काम करतात. काय म्हटले, दोघे मिळून 10 दिवस एकत्र काम करतात. याचा अर्थ काय सर, एकूण काम त्यांनी किती पूर्ण केलं, एकूण काम अनिल ए आणि एस न किती केलं सर, 10 दिवस एकत्र काम केले. किती दिवस, 10 दिवस. 10 दिवसात किती काम करतील मग, तर काम वेळ आहे 10, क्षमता किती आहे 5 आणि 6, सर 11 क्षमता आहे. म्हणजे एकूण काम किती केलं ते, 11 गुणिले 10 110. सर त्यांनी 10 दिवसात 110 काम पूर्ण केलं. आता बघा, राहिलेलं काम जो आहे तो राम 4 दिवसात करतो म्हटलंय. मला सांगा 150 मधलं काय झालं, 110 काम पूर्ण झालं, राहिलं किती, 40 काम. 40 काम काय झालं, हे शिल्लक राहिलं. आता हे जे राहिलेलं काम आहे ते राम जो आहे तो 4 दिवसात पूर्ण करतो म्हटलं. म्हणजे याच्यावर मला काय काढायचं आहे रे, त्यांनी मला काढायला कशासाठी दिले ते, क्षमता काढायला. कुणाची, आपल्या राम भाऊची. किती येईल मग, सर एकूण काम 40 आहे, कारण का राहिलेलं काम म्हटलंय ना, म्हणजे शिल्लक किती राहिले, 40. ते किती दिवसात पूर्ण करतोय तो, किती, राहिलेले काम 4 दिवसात करतोय, म्हणजे 4/40/4 येईल. म्हणजे काय येईल सर, 10. ही 10 काय झाली, आपल्या रामभाऊची क्षमता झाली. आपल्या आर्थिक क्षमता किती झाली, 10. आता शेवटला त्यांनी काय विचारले, तर रामला एकट्याने ते काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल. म्हणजे आता मला शेवटला त्यांनी वेळ विचारली, कोणाची, आपल्या रामची, आणि ते पण सगळं काम पूर्ण करायला विचार. मग सगळं काम किती आहे रे, एकूण काम सर 150 आहे, भागिले आपल्या रामभाऊंची क्षमता किती आल्या, सर 10 आल्या, आणि 150/10 म्हणजे सर 15 दिवस. बरोबर. म्हणजे रामभाऊंना एकट्यांना ते सगळं काम पूर्ण करायला सर ऑप्शन 2 15 दिवस लागते. क्लिअर आहे का, समजलं. जर पर्सेंटेज मध्ये दिलं असेल तर कशा पद्धतीने आपण काढू शकतो. आणि हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत, दिसायला सोपे दिसतात, सोडवता सांगताना पण समजतात, पण तुम्ही नंतर या प्रश्नात चुका करताय. त्यामुळे या टाईपचे भरपूर प्रश्न प्रॅक्टिस सेट मध्ये पण मी तुमच्या अपलोड केले, तर ते सगळे प्रश्न सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, तर इथं आपलं लेक्चर संपूया. परत आपण भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये. आणखी एका लेक्चर मध्ये मी या टॉपिकचे जे आणखी 2 महत्वाच्या कन्सेप्ट आहेत, ज्याच्यामध्ये आपण वेजेस शिकणार आहे, पट शिकणार आहे, त्याच्यासोबत जे पुरुष महिलांवर डिपेंडेंट क्वेश्चन असतात त्यांच्या क्षमतेवर ते प्रश्न बघणार आहेत. तर ते सगळे प्रश्न आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. आजच्या लेक्चर मध्ये इथंच थांबूया. तोपर्यंत जय हिंद.